नमस्कार मित्रांनो, माझं नाव अलसन आहे आणि मी तुमचं सगळ्यात आधी स्वागत करतो अपग्रेडच्या लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण शिकणार आहोत पायथन. तर सगळ्यात आधी जी गोष्ट असते आपल्या डोक्यात येते किंवा हे असतं, की आपल्याला पायथन कशाला शिकायची किंवा त्याच्यामध्ये असं काय करायचं आपल्याला किंवा काय फायदा होईल आपल्याला हे गोष्टी शिकून. बऱ्याचशा वेळेस काय झालेलं आहे, आपण मागच्या वेळेस जेव्हा कॉलेजमध्ये असतो किंवा इतर गोष्टी शिकत असतो, तेव्हा आपल्याला ही गोष्ट कधीच सांगत नाही, की बाबा ही गोष्ट कशा आपल्या कसल्या कामासाठी आहे किंवा आपण याच्यामधनं आपल्याला काय फायदा होणार आहे. तर ते सगळ्यात आधी आपण बघूया आणि त्याच्यानंतर ही पूर्ण जर्नी ठीक आहे. तर सगळ्यात आधी माझं इंट्रोडक्शन देतो. मी अलसन आहे आणि मी ॲज अ बिझनेस कन्सल्टंट खूप वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम केलेलं आहे. आणि ह्या जर्नीमध्ये मी एक गोष्ट सगळ्यात आधी जी इम्पोर्टंट गोष्ट शिकली म्हणजे ती होती का प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायची. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर माझं काम काय होतं तिकडं, की मी बिझनेस प्रॉब्लेम्सला डेटा ड्रिव्हन सोल्युशनमध्ये कन्व्हर्ट करायचो. ठीक आहे. ॲज अ डेटा एनालिस्ट जर्नी स्टार्ट केली. त्याच्यानंतर डेटा एनालिस्टच्या वरती पण खूप प्रोसेस एनालिस्ट बनलो. मग त्याच्यानंतर खूप वेगवेगळे असं जॉब रोल घेतलेले. त्याच्यानंतर शेवटी कन्सल्टंट झालं आणि इतर गोष्टी ह्या जेव्हा वेगवेगळे बिझनेस प्रॉब्लेम्स आले, तर मला काहीतरी रिअलायझेशन झालं. तर त्या अनुषंगाने मी काय केलेलं आहे, एक सोप्या पद्धतीनं आणि बरेचसे कोर्सेस असतील किंवा हे असतील, पण आपल्याला जे मी एक्सपिरियन्स केलेले आहेत त्याच्यावरती मी हा कोर्स बनवलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे, की एक असतं की आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायची असते. तर ती प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आपल्याकडनं डेव्हलप झाली पाहिजे. ठीक आहे. मग दुसरा गोष्ट असते, की आपल्याला का शिकायची किंवा हे करायचं. तर द व्हाय पार्ट म्हणतो ना आपण त्याला, की ही गोष्ट करण्यासाठी किंवा ही गोष्ट करायची तर का करायची? तर तो व्हाय पार्ट आपण सगळ्यात इम्पोर्टंट आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी काय असतं आपण शिकत असतो. पण आपल्याला प्रोग्रामिंग जरी जमते, पण त्याचे लॉजिक बिल्ड होत नाही. ठीक आहे. तर त्याला ॲड्रेस करण्यासाठी हा कोर्स आहे पूर्ण पद्धतीने आणि मग त्याच्यानंतर आपण काय करू वेगवेगळे एक जर्नीपासून जाऊ आणि बिलीव्ह मी इट इस गोइंग टू बी अ व्हेरी गुड जर्नी आणि असा कोर्सच डेव्हलप केलेला आहे फक्त असं काही रेकॉर्डिंग करण्यासाठी किंवा हे हा हेतू नाहीये. बेसिकली आपला जे मेन क्रायटेरिया आहे तो म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि लॉजिकल डेव्हलपमेंट. तर लेट अस बिगिन विथ आवर जर्नी आणि लेट अस स्टार्ट विथ आवर फर्स्ट सेशन ऑफ पायथन. ठीक आहे. थोडंसं मध्ये-मध्ये इंग्लिश आली ना, तर थोडंसं मला तुम्ही बेअर करून घ्या, कारण की मला थोडीशी सवय पडलेली इंग्लिश बोलण्याची. तर सगळ्यात आधी काय करू आपण सगळ्यात आधी आपण हा एक सिंपलचा फोटो आहे. ठीक आहे, हा बघूया आणि आपल्याला काय आहे पायथन ही काय सगळ्यात इम्पोर्टंट आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगतो. हा फोटो कशासाठी टाकलेला आहे, तो पण आपण नंतर बघूया. पण पहिले काय करा माझ्यासाठी तुम्ही एक फक्त मला थोडंसं तुमचं एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे म्हणजे ती काय, की तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि 2-3 मिनिटं हा दोघं फोटो ऑब्झर्व्ह करा. ठीक आहे. आणि तुम्हाला काय-काय ऑब्झर्वेशन होतं ना, तुम्ही ते तुमच्या लक्षात ठेवा, की मला हे ऑब्झर्व्ह झालं किंवा हा शूटिंग करताय म्हणजे दोघं लोकं शूटिंग करताय बरोबर? पण त्याच्यामध्ये काय बदल आलेला आहे किंवा काय फरक आहे तुम्ही ऑब्झर्व्ह करा. ठीक आहे. जर तुमचं आता हे ऑब्झर्वेशन झालं किंवा तुमचं बघणं झालं, तर मी पण माझं ऑब्झर्वेशन सांगतो. तो म्हणजे काय, जर इथं तुम्ही बघितलं तर हा आहे ना एकदम कॅज्युअली हा वाटतोय की हा एकदम कॅज्युअली शूट करतोय. आणि हा एकदम प्रोफेशनल वाटतोय. ॲट द सेम टाईम जर तुम्ही बघायला गेले ना, हे दोघं काय करतात माहिती आहे का? हा पण इंटरनॅशनल लेव्हलवरती शूट करतोय आणि हा पण इंटरनॅशनल लेव्हलवरती शूट करतोय. हा पॅरिस ऑलिम्पिकचा फोटो आहे आणि हा कोणत्या कंट्रीला करतोय रिप्रेझेंट तुर्कीला करतोय, बरोबर? पण बघायला काय वाटतंय, की हा एकदम आहे ना म्हणजे कॅज्युअली शूट करतोय, त्याला काय असं हे नाही. पण तुम्ही जर ह्याच्यावरती बघितलं ना, तर हे दोघं काय करताय, सेम प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. ती म्हणजे काय शूटिंग करताय, बरोबर? दोघांना काय करायचंय ते काही टार्गेटवरती आपल्याला जे काही बुलेट दिलेली त्याला हिट करायचं बरोबर. तर दोघांची ना पद्धती वेगळ्या असू शकतात. म्हणजे हा काही चुकीचा किंवा हा काही एकदम बरोबर किंवा हा एकदम कॅज्युअल आणि आपल्याकडे बघण्याचे खूप दृष्टिकोन असू शकतात. पण शेवटी तुम्ही एक गोष्ट बघितली तर ते काय आहे, की दोघं ते प्रॉब्लेमच सॉल्व्ह करताय आणि ती सेम प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. पण रिझल्ट कसा आणताय ना त्याच्यावरती सगळ्यात इम्पोर्टंट असतो. ठीक आहे. कंपनीत काय होतं, की आपल्याला ते काय एक्स्पेक्ट करतात माहिती आहे का? तुम्ही आपलं सोल्युशन दिलं पाहिजे. फक्त वाऱ्यावरती गोष्ट सोडायची असं कधीच त्यांचं एक्स्पेक्टेशन नसतो. ठीक आहे. दुसरं गोष्टी म्हणजे तो प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय, तुम्ही किती सिम्पलेस्ट पद्धतीने त्याला सॉल्व्ह करता. म्हणजे ते कसं सॉल्व्ह करतात त्याच्यावरती दुसऱ्या गोष्टी अवलंबून येते. ठीक आहे. जरी हा बघायला आपल्याला हा असा कॅज्युअल वाटला, पण त्याला कळतंय, की बाबा जे त्याने एक्सपिरियन्स केलेलं आहे, ते कसं आहे, की त्याने आधीपासून शूटिंगच तशी केलेली असेल किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन
तेवढी त्याची गरज नाही, कारण की त्याचा फोकस खूप जास्त चांगला असेल, ठीक आहे. पण ह्याला जर बघितलं तर ह्याला कसं ट्रेन केलेलं आहे, की तुला फोकस लावायचा असेल ना, तर तुला काय करावं लागेल, हा गॉगल घालावाच लागणार आहे. तुला हात आहे ना, तर असाच ठेवावा लागणार आहे. तुझी पोझिशन अशीच असली पाहिजे. तो एकदम कॅज्युअली इथं खिशात हात टाकून ठेवतोय, पण ह्याला काय सांगितलंय, "तू मागे ठेव." म्हणजे त्यांना शिकवताना वेळेसच असं सांगितलं गेलेलं आहे. पण तो आपण हा आता पायथन शिकत होतो. मग हे कुठून आलं? ठीक आहे, तर आपण काय करू, ही गोष्टीला आहे ना आता Python सोबत कंपेअर करू. ठीक आहे. तर पहिले काय व्हायचं, इथे एक लँग्वेज होती, तिचं नाव होतं सी. ठीक आहे. आता दोघं आहे ना सेम काम करतात. आता तुम्ही परत बघा इथं. Python पण काय करते, की काहीतरी लाईन्स प्रिंट करते. ते काय आहे कोड आपल्याला कळत नाही. ते सोडून द्या. कोड कोड आपण नंतर बघूया. पण सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, की ही पण तेच काम करते. पण इथं बघा, हिने काय केलं, इथं हे डोळे लावून टाकले. मग हे इथं परत काय केलं, त्याने हात असं ठेवून दिलं. त्याच्यानंतर काय केलं याने, इथं परत ते एफ लावा, हे लावा, म्हणजे कन्स्ट्रेंट ॲड करून दिले. तोच काम इथं Python कसं करतं बघा. एकच लाईन घ्या आणि त्याच्यामध्ये हे 2-4 वर्ड ॲड करा तुमचे आणि ते काय करा असं नेहमी. तर हा फोटो त्याच्यासाठी होता, की जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, ठीक आहे, कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह तर सॉरी. तर इथं काय करायचं आपल्याला, की ही गोष्ट डोक्यात ठेवायची म्हणजे ती काय, की सोप्या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. तर Python इथे ना खूप स्टँड आउट करते. ठीक आहे. दुसरं गोष्ट म्हणजे काय झालं, तर आपण काय शिकतोय, की Pythonच का बरं? तर जेवढं नवीन एआयची टेक्नॉलॉजी येते किंवा किंवा तुम्ही जेवढे टेक्नॉलॉजी बघताय आजच्या घडीला, एआय आलं, त्याच्यानंतर ChatGPT वापरताय किंवा हे करताय, ते करताय, बरोबर? तर त्याच्यामध्ये काय आहे, की असं समजून चला, की जे बेस लँग्वेज आहे, जी वापरली जाते, ती म्हणजे कोणती? ती Python आहे. ठीक आहे. Python का वापरली जाते, ती नंतर बघूया. पण ते म्हणजे तसं त्याच्यामध्ये एक सिंपल पद्धतीने असं समजा, की जर तुम्ही डॉक्टर आहात, ठीक आहे. आणि तुम्हाला कळलं, की तुमचा पेशंटचा प्रॉब्लेम काय आहे, ठीक आहे. तर तुम्ही ते ना, ती गोळी ना फक्त तुम्ही घेतात आणि लिहून देतात आणि ती गोळी ते जे काही आजार झालेला आहे त्या माणसाला तो काय करतो, तो पर्चेस करून घेतो. तुम्ही ना ती गोळी जी आहे ना, ती बनवत नाही बसत, बरोबर? तुम्ही फक्त मार्केटमध्ये जातात, कोणीतरी आधीपासून ती गोळी ती लिहून टाकतात. तसं Pythonचं पण आहे. Pythonने काय केलेलं आहे, जे तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे, जे आजार होतात ते सॉल्व्ह करण्यासाठी ऑलरेडी त्याने काय केलेलं आहे, गोळ्या आहे ना सगळे बनवून ठेवलेले आहे. आपल्याला काय करावं लागतात, त्या गोळी जी आपला जो नेमका आजार आहे किंवा जे आपण बिझनेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय ना, तर त्याच्यासाठी जी गोळी लागते ना, ते आपल्याला निवडायची असते आणि ते निवड करून आहे ना, आपल्याला काय करायचं शेवटी इथं त्याला फक्त आपलं जे कोड लिहिणार आहे आपण त्याच्यामध्ये ते वापर करून घ्यायचं. ठीक आहे. तर याच्यासाठी काय असतं Python खूप बेस्ट पडते आपल्याला. तर त्याला एक टेक्निकल वर्ड असतो त्याला म्हणतात लायब्ररीज आणि लायब्ररीजमधनं जे आपल्याला जे गोष्टी लागतात त्याला म्हणतात फंक्शन्स किंवा मॉड्यूल लागतं, जे पण लागतं असेल मोठे-मोठे त्याला फंक्शन्स म्हणतात. ते फंक्शन आपण काय करतो त्याच्यामधनं काढून घेतो. ठीक आहे. तर असं आपल्याला Python लागते. तर एक बेसिक तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय Python इज वन ऑफ द हायेस्ट पेइंग लँग्वेजेस म्हणणार आहे मी असं. ठीक आहे आणि ही मी नाही म्हणत आहे. तुम्ही Googleवरती जा, तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज सर्च करा. जे आपल्याला माहिती आहे किंवा आपण नवीन आहात तरी काही फरक पडणार नाही. जरी आपण नवीन आहात तरी काय होणार आहे, इथं आपल्याला काहीतरी हे दिलेलं आहे बरोबर लँग्वेजेस जे आपल्याला माहीत असतं. तर त्याच्यामधनं जर तुम्ही बघायला गेले तरी हे सगळ्यात हायेस्ट पेइंग लँग्वेज आहे एक. वन ऑफ द हायेस्ट पेइंग लँग्वेज आहे. ठीक आहे. याच्यामध्ये असं नसतं की ही लँग्वेज म्हणजे वाईट झाली किंवा ही लँग्वेज अशी काहीतरी म्हणजे काही पेमेंट कमी देते असं नाहीये. पण एक ऑन एन एव्हरेज आपण बघतोय की मार्केटमध्ये याच्या Pythonपेक्षा पण जास्त कमवून देणारे लँग्वेजेस आहे. पण आजच्या घडीला ज्या पद्धतीने एआय येतोय किंवा ज्या पद्धतीने आपलं मार्केट चालतंय, त्या पद्धतीनं मी असं म्हणेल की Python इज बेटर सुटेड आणि जर तुम्ही असे माणूस आहात किंवा असं तुमचे स्टुडंट आहे किंवा तुम्ही कोणत्याही पद्धतीने असे आले की जिथे तुम्ही पहिले आधी कोडिंग नाहीच केलेली, तर मी म्हणणार त्याच्यासाठी पण Python एकदम बेस्ट लँग्वेज आहे. का? जर मी इथं आपण बघितलं, हे कोड आहे. कोडचं सोडून द्या. इथं बघा कसं लिहिलेलं आहे प्रिंटफ, हे इंट, हे ते. आपल्याला हे काही नवीन-नवीन असं माणसाला एवढं डोक्याला किटकिट पाहिजे नसते, बरोबर? तर जर तुम्ही Python बघितलं ना, फक्त एक इंग्लिशचा वर्ड वापरला गेलेला आहे प्रिंट, बरोबर? तसंच आहे ना, जर तुम्ही पुढे पण गेले ना Python शिकण्यासाठी ना, फक्त इंग्लिशचे वर्ड वापरले गेलेले आहे. ठीक आहे. म्हणून काय होतं नवीन जेवढे लोकं येतात ना, त्यांना Python शिकण्यासाठी पण खूप भारी पडतं. तर ही गोष्ट झाली. ठीक आहे. आता Pythonच का शिकायची? तर
त्याचं असं मूलभूत कारण बघूया आपण. एक तर आपण बघितलं की ती सोपी आहे नवीन लोकांसाठी किंवा जावा शिकायला गेलं तर थोडीशी हार्ड पडते, बरोबर? Pythonला पण सॅलरी चांगली, जावाला पण सॅलरी चांगली. ठीक आहे. आणि जे आपण ज्या पद्धतीने आपण शिकतोय किंवा आपण ज्या कोर्सला फोकस करतोय तो आपला काय आहे? डेटा सायन्स आहे. ठीक आहे. तर त्याला जी लागतेत ना, ते पण कोणती आहे? Pythonच लागते. असं नाहीये की जावा वाईट झाली किंवा हे झाली. जावाचं कसं आहे की ती जी लँग्वेज आहे ती एंटरप्राइज ॲप्लिकेशन्सला वापरली जाते. म्हणजे मोठ्या-मोठ्या कंपन्यांना मोठे-मोठे जे सॉफ्टवेअर लागतात, तर त्यांच्या बॅकएंडला किंवा बॅकएंड म्हणजे त्याच्या आपल्याला ते दिसत नाही. आपल्याला तर फक्त जी असा इंटरफेस दिसतो, बरोबर? पण आपण इथं क्लिक करतो, तर त्या बॅक साइडला जे प्रोग्रामिंग लँग्वेज लागते त्याला जावा म्हणतात. तर तिकडे ती जावा चालते. ठीक आहे. तर असं आहे की प्रत्येक माणसाची एक स्पेशालिटी असते, बरोबर? डॉक्टर ते डॉक्टरचंच काम करणार. मी ॲज अ एज्युकेटरचं काम करणार किंवा असंच ह्या पद्धतीमध्ये पण आहे, म्हणजे लँग्वेजेस पण आहे. तर लँग्वेज काय करते, जावा ती बेटर सुटेड कशासाठी? एंटरप्राइज ॲप्लिकेशन्सला. ठीक आहे. आणि पायथन कशासाठी सुटेड आहे बेटर? ती म्हणजे याच्यासाठी मशीन लर्निंग, डेटा सायन्स, एआयसाठी ती बेटर सुटेड आहे. ठीक आहे. आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत कसं आहे, की ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन केलं तर जावा थोडीशी फास्ट लँग्वेज आहे. ती पटापट चालते. ते म्हणजे एवढं काही पायथन खूप स्लो आहे असं पण नाहीये. लोकं बऱ्याचसाठी गोष्टींसाठी यूज करत आहे. ते आपण बघू कशामुळे ती फास्ट आहे आणि आपण पायथनला कसं फास्ट करू शकतो. म्हणजे ती काय असं कोड जर रन केला तर ते काय खूप वेळ घेणार असं काही नाहीये. फक्त एवढं असेल, की ते थोडंसं ह्या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं, तर जावा थोडी फास्ट चालते. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे परफॉर्मन्स याचा जास्त आहे. ठीक आहे. असंच सिमिलर आहे. म्हणजे दुसरी आता आपण जावासोबत कंपेअर केलं, तसं सी प्लस प्लस पण आहे. सी प्लस प्लस काय आहे, स्टार्टिंगला काय आहे, की हे खूप जसं आपण सीला बघितलं, खूप गोष्टी तिकडे लिहिलेले होते काहीतरी, ते आपल्याला काही कळत नाही. म्हणून काय आहे, नवीन माणसाला पायथन सोपं जाते. ठीक आहे. परत इथं काय आहे, की पायथन काय आहे, की जर ह्या दोघांमध्ये कंपेअर केलं, तर पायथनमध्ये फ्लास्क म्हणून काहीतरी एक असतं गोष्ट, ते आपण नंतर बघूया. आणि त्याच्यामुळे काय होतं, की आपण वेब डेव्हलपमेंट चांगलं करू शकतो. पण इथं काय आहे, हे ग्राफिक यूजर इंटरफेस जे सपोर्ट करणारी लँग्वेज आहे, ती कोणती आहे? सी प्लस प्लस. याच्यामध्ये गेम-वेम्स ते सगळं बनवणं जास्त चांगला असतो. कारण की ती त्याला जास्त सपोर्ट करते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय Pythonला करियर पाथ कसा असू शकतो? ठीक आहे. तर त्यामध्ये कसं असतंय, की ज्युनियर पायथन डेव्हलपरनी आपण सुरुवात करतो स्टार्टिंगला. त्याच्यानंतर आपण थोडंसं अजून सॉफ्टवेअर Pythonमध्ये पण सॉफ्टवेअर बनतात, ते आपण शिकतो. त्याच्यानंतर स्पेशलाइज जर आपल्याला करियर करायचंय, तर जे आपण म्हणतोय काय डेटा सायन्स आणि डेटा एनालिटिक्स जे एआय, एम-एल चाललंय आजच्या घडीला, तर त्याला जे लागतात त्याला पण Python लागते म्हणून त्याच्यामध्ये करियर करू शकतो. मग असं वेगवेगळं करियर चालत जातं. ठीक आहे. तर जर आपण डेटा एनालिस्टचं करियर बघितलं किंवा याच्यामध्ये जर बघायला गेलो, तर इथं पण आपल्याला काय लागते? Python लागते. ठीक आहे. आणि मी म्हणेल की ही 3 जी लँग्वेजेस आहे ना, एका माणसाने शिकूनच घेतली पाहिजे. ठीक आहे. ते म्हणजे कोणती? SQL, एक्सेल आणि बी-आय म्हणून लिहिलेलं आहे. तर बी-आय म्हणजे काय? ते ग्राफ्स आणि ते सगळं बनवण्यासाठी एक टूल असतो. त्याला म्हणतात पॉवर बी-आय किंवा Tableau असे वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात. ते आपण नंतर बघूया. जेव्हा आपण थोडासा ह्या कोर्समध्ये जेव्हा आपल्या मॉड्यूल बाय मॉड्यूल घेणार आहे मी हा कोर्स. पहिले Python त्याच्यानंतर इतर गोष्टी. तर मॉड्यूल बाय मॉड्यूल चालणार आहे आपलं. ठीक आहे. तर आपण सगळ्यात आधी कोणती शिकूया? आपण इथून शिकणार आहे. मी Python घेतलेली आहे कारण की Python आहे ना शिकण्यासाठी त्याचं सिंटॅक्स म्हणतात म्हणजे काय? त्याचं व्याकरण जे आहे ना, ते खूप सोपं आहे. म्हणून मी काय घेतलं, की मी स्टार्टिंगलाच काय करून घेतलं, की Python घेतलं कारण की तुम्हाला सिंटॅक्ससाठी डोकं लागणार नाहीये. ठीक आहे. दुसरं गोष्ट म्हणजे, की आपण आहे ना माझं फोकस कसं होतं, की लॉजिक बिल्डिंग झाली पाहिजे. कोड लिहिणं काही मोठी गोष्ट नाही. एआयमध्ये आलं लोकं काय करतात, कोड लिहून घेतात. ठीक आहे. एआयवरती टाइप केलं आणि त्यांना म्हटलं, की "बाबा हे कोड मला लिहून दे." तर एआय पण लिहून देतो. मग आपल्याला कोडिंग कशासाठी करायची किंवा आपल्याला काय गरज आहे या गोष्टी शिकण्यासाठी? कारण की काय असतं, जेव्हा तुम्ही एक मोठं कोड घेतलं, ठीक आहे. एक काम करतो मी तुम्हाला एक दाखवतो कोड. मोठा कोड जेव्हा आपण घेतो, मोठा कोड इन द सेन्स मी तुम्हाला दाखवतो. मी एक सॉफ्टवेअर लिहिलेलं होतं Pythonमध्ये. ठीक आहे. ठीक आहे. हा एक मोठा कोड आहे. अशा पद्धतीने जर आपण मोठा कोड लिहायला घेतलं, तर काय आहे, की ते एआय तर फेल होऊन जातं आणि हे फेल होऊन जातं म्हणजे एवढं लिहिता येत नाही त्याला आणि तो बरोबर आपल्याला ज्या याच्या पद्धतीने पाहिजे, तसं तो हे करत नाही. आता हे काय
कंपनीसाठी मी प्रोजेक्ट बनवत होतो. त्याच्यामधला एक प्रोजेक्ट आहे हा. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, असं मोठे-मोठे जे कोड आहे ना, ते यायला लिहिता येत नाही. तिकडं कसं असतं, तो छोटे-छोटे कोड लिहून देतो आणि आपल्याला ते जोडावं लागतात तिकडं. तर त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे ते कोड जे त्याने दिलेले ते आपल्याला कळले पाहिजे. बरोबर? तो काय करणार आहे, पहिला ब्लॉक आणि दुसरा ब्लॉक वेगळा-वेगळा लिहिणार आहे. मग आपल्याला तो जोडता पण आला पाहिजे. ती एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर अशी खूप सारी गोष्ट असणार आहे, जी आपल्याला बघायची तिथं आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, लॉजिक बिल्डिंग. ठीक आहे? किंवा आपल्याला ती गोष्ट आपल्याला स्वतःला कळली पाहिजे. त्याच्यासाठी मी काय केलेलं, पायथन पहिले निवडलेली. ठीक आहे? त्याच्यानंतर कसं असं असू शकतो आपलं करियर. तर हा एक झालं डेटा अॅनालिस्ट, डेटा अॅनालिटिक्स मॅनेजर. ठीक आहे. जर एआय-एम-एलचं करियर बघितलं, फक्त एम-एलमध्ये करायचंय, तर त्याच्यामध्ये पण ही गोष्ट लागतात. एम-एल इंजिनिअर चालतो, एम-एल आर्किटेक्ट चालतो. तर ह्या लोकांमध्ये पण पायथन खूप चालते. म्हणजे यांना तर काही पर्यायच नाही. यांचं आयुष्य त्याच्यावरती जगता येते. ठीक आहे. तर हे झालं पायथन कशासाठी शिकायची आपल्याला. ठीक आहे. आणि आपण एकदम सोप्पं पहिला कोड बघूया. त्याला म्हणतात प्रिंट हेल्लो वर्ल्ड. याला काय म्हणतात, जसं आपण सुरू करतो ना, तर म्हणतो सुरू करायला काहीतरी एक असं गोष्ट असते ना, तर ही ह्यांची बायबल आहे. ठीक आहे. ते जितके जेवढे लोकं कोडिंगमध्ये आयुष्य जगतात ना, ते पहिले काय करतात, अ, हे असं काहीतरी लिहितात. हेल्लो वर्ल्ड, हेल्लो क्लास, हेल्लो काहीतरी लिहितात. ठीक आहे. तर आपण आहे ना, पहिलाच फक्त एक छोटासा कोड बघूया. त्याला काय म्हणतात, प्रिंट. ठीक आहे. तो प्रिंट काय करायचं, ह्याला काय म्हणतात, हा असा कीवर्ड असतो. जे काय करणार आहे, आपण जे इथं लिहिलेलं आहे ना, तो फक्त इथं काय म्हणतात, अ, याच्यामध्ये तो प्रिंट करून देतो. मग झेरॉक्स कसं करतो आपण, तर त्याच्यामध्ये काय करतो, वरती कागद टाकतो आणि खाली आपल्याला त्याचं झेरॉक्स भेटतं. बरोबर? तर इथं पण कसं झालेलं आहे, तेच गोष्ट झालेली आहे. आपण काहीतरी वरती कागद ठेवला आणि त्याने काय केलं, की मी म्हटलो प्रिंट करून दे, तर त्याने तेच गोष्ट काय करेल, प्रिंट केलं. जसं ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तसंच याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे. तर आपण हे म्हणणार आहे. तर तसंच याच्या पण मध्ये काय आहे, ह्याला काही कळत नाही. बरोबर? मी हे दाखवण्यासाठी हे केलेलं आहे, की जे तुम्ही देणार तोच तो प्रिंट करणार आहे. ठीक आहे. झेरॉक्स मशीनला कसं कळत नाही. तुम्ही कोणताही कागद टाका. त्याला काय कळतं, फक्त मला प्रिंट मारून द्यायची, बरोबर? तर त्याला जे प्रिंटमध्ये जे दिसणार आहे, तोच काय करणार आहे तो, प्रिंट करणार आहे. बरोबर? तर शेवटी याच्यामध्ये पण काय आहे, ही खालची असं म्हणा, ती खालची ट्रॉली आणि ही वरचं ते काच असते ना झेरॉक्स मशीनची, तेवढं आहे. ते काचेमध्ये टाकलेलं आहे आपण आणि इथं हे होतंय. तर मी एकदम स्लँग किंवा असं सोप्पं वर्ड वापरतोय. खूप टेक्निकल वर्ड नाही वापरायचं मला. कारण की आपण जेव्हा पहिल्यांदा शिकतो, तर आपल्या डोक्यात खूप असतं, हे मला येणार आहे का नाही, येणार आहे का नाही? आणि सेम तुमचं काय, तुम्ही जर असं विचार करत असेल, माझं पण तेच होतं. ठीक आहे. मी म्हणजे ऑन स्टार्ट माझं करियर म्हणजे ॲज अ मेकॅनिकल इंजिनिअर केलेलं होतं आणि त्याच्यानंतर हळू मी आय-टीमध्ये गेलेलो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मग मला पण असं वाटायचं, की यार आपल्याला हे पायथन येणार आहे का? किंवा आपल्याला हे जमणार आहे का? हे आपल्यासाठी आहे का? हे लोकं आय-टीवाले शिकून घेतात. आपल्याला तेवढं जमणार आहे का? किंवा आपण नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडने आलो, तर आपल्याला हे जमणार आहे का? आपण तर पहिले कोडिंग कधीच बघितलेली नाही. तर ही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक एक खूप म्हणजे एक मोठ्या भावासारखं सांगतो, की ह्या गोष्टींबद्दल तुम्ही एकदम सोडून द्या. तुमचं डोकं फक्त कुठं असलं पाहिजे, की आपण जर माझ्यासोबत तुम्ही शिकताय, तर पहिली गोष्ट म्हणजे मला काय अट लागते, की तुम्ही रोज प्रॅक्टिस केली पाहिजे. ठीक आहे. जर कोणताही माणूस असो, कोणत्याही लेव्हलचा कोणतीही बुद्धिमत्ता असली पाहिजे त्याच्यामध्ये. तर जर तो माणूस डेली कन्सिस्टंटली करतोय, ठीक आहे, त्याच्यावरती वेळ घालतो, तर असं कोणताही माणूस नाही, मला असं वाटत नाही, की ज्याला ती गोष्ट समजणार नाही. ठीक आहे, किंवा त्याला येणार नाही. पण अट काय असते, आपण योग्य पद्धतीनं आणि त्याला जस्टिफाईड वेळ दिला पाहिजे त्याला. आणि आपल्याला ती गोष्ट कळण्यासाठी. बरोबर? दुसरं गोष्ट म्हणजे काय, डेली जर कन्सिस्टंटली असली, तर आपल्याला येणार आहे. आणि मी डिझाईनच असं केलेलं आहे या कोर्सला, की तुम्हाला आहे ना प्रत्येक टॉपिक स्किप नाही करता येणार. पहिला टॉपिक जे आहे ना, तो कॅरी फॉरवर्ड होतो दुसऱ्या याच्यामध्ये. दुसरा टॉपिक आहे ना, तिसऱ्यामध्ये कॅरी फॉरवर्ड होतो आणि तिसरा चौथ्यामध्ये होतो. तर जर तुम्ही म्हणजे पहिल्या दिवसाचं काय होतं, आपण पहिल्या दिवसाचं शिकलो आणि ते विसरून जातो. तर ह्याच्यामध्ये तसं होणार नाही. ठीक आहे. दुसरं गोष्ट म्हणजे काय, जर तुम्ही हा कोर्स शिकताय, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे, की तुम्हाला एक्सरसाइज पण आहे, हँड्स ऑन एक्सरसाइज करण्यासाठी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला आहे ना डे टू डे हे पण दिलेलं आहे आपण, ॲक्टिव्हिटी पण दिलेली, प्रोजेक्ट पण दिलेले आहे सॉल्व्ह करण्यासाठी. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, की कुठं न शोधता किंवा इंटरनेट न वापरता, ठीक आहे. फक्त आपल्याला जे प्रॉब्लेम दिलेली आहे, ते आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे.
जर तुम्ही ही गोष्ट एवढी जरी गोष्ट तुम्ही केली ना, तर मला असं वाटतं, की तुम्ही या एंड ऑफ द कोर्समध्ये तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने पायथन येईल, ही मला एकदम खात्री आहे. कारण की डेव्हलपच तसं केलेलं आहे. ठीक आहे. दुसरं गोष्ट म्हणजे लॉजिकल डेव्हलपमेंटचा जे पार्ट मी म्हणतोय, की आपल्याला कोड लिहिताना स्वतःचं डोकं लावून इतर इकडे-तिकडे कॉपी नका करू. ते पण त्याच्यामध्ये ॲड्रेस होईल आणि अ, खूप गोष्टी तुम्हाला नवीन-नवीन शिकायला भेटतील आणि खूप फन पद्धतीने शिकायला भेटतील. असं खूप हेडेक न देता किंवा तुम्हाला म्हणजे त्याचं काय म्हणतात त्याला, की तुम्हाला हेडेक न देता पण ॲट द सेम टाईम तुम्हाला मजा आली पाहिजे. ते पण मी लक्षात घेतलेलं आहे. थोडं गेमिफाईड व्हर्जन पण टाकलेलं आहे या गोष्टींमध्ये. पण ॲट द सेम टाईम तुमचं एक्सपिरियन्स न हर्ट करणारं. तर ही गोष्ट सगळं तुम्हाला तिकडे बघायला भेटेल. तर थँक फॉर धिस इंट्रोडक्शन. हा फक्त इंट्रोडक्शन होता आणि आता नंतर आपण कोडिंग स्टार्ट करूया. ठीक आहे. हा पहिला म्हणजे तुमच्या त्याचा आपण मी कशा पद्धतीने शिकवणार आहोत त्याचं इंट्रोडक्शन होतं. ठीक आहे. आणि आपण हळू पूर्ण एक-एक गोष्ट बघूया. ठीक आहे. तो थँक फॉर लिसनिंग अँड होप लेट्स सी यू इन द नेक्स्ट सेशन म्हणजे तुम्हाला नंतरच्या सेशनमध्ये मी बघतो. ठीक आहे. थोडासा मला मराठी परत प्रॅक्टिस करावं लागणार आहे. ठीक आहे. तर थँक फॉर लिसनिंग एव्हरीवन अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन.